श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणींनो, कशा आहात? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आपली म्हणाल तर दिवसाला सुरुवात झालेली आहे. कामं वगैरे सगळे झालेत, स्वयंपाक उरकलेला आहे. तर पाहू शकता, घरामधून जर आपण काम केलं तर त्याचा हा फायदा आहे की आपण जेव्हा आपलं काम उरकेल तेव्हा आपण घरात म्हणजे बुटीकवरती बाहेर जर असेल आपल्याला तर टायमामध्ये जायला लागतं, पण घरामध्ये तसं नाही. त्याचा फायदा हा आहे की आपण जेव्हा आपलं काम होईल तेव्हा आपण कामाला सुरुवात करू शकतो. कधी वाटलं की बाबा आज आपल्याला थोडासा कंटाळा आलेला आहे तर आपण थोडासा आरामही करू शकतो, किंवा वाटलं की बाबा आज थोडंसं ना खूप उल्हास आला आहे, मला उत्साह आहे ना, असं थोडंसं जास्त काम करायचं आहे किंवा जास्त काम आहे, तर असं आपण जास्तही काम करू शकतो. तर आज आहे ना माझ्याकडं ब्लाऊज शिवायचेच होते मला, आणि शिवण काम पडलं की बघा मग ते एकदाच धसकी भरल्यासारखी असते मनामध्ये की बाबा काम खूप पडलेलं आहे. आणि कसं नाही, गिरायकाला टायमावरती ते द्यायचंही असतं, तेही असतं. तर आता कसं वटसावित्री पौर्णिमा आहे, तर त्यासाठी आता कसं प्रत्येक बाई स्त्रियांना असं वाटतं की आपण वेळेत टाकलेला आहे तर आपण त्यांचं वेळेतच द्यायला पाहिजे. आणि माझा तर हेतू तोच असतो की मी ठरलेल्या जी दिवशी त्यांना सांगितलेलं आहे यायला त्या दिवशी मी त्यांना देत असते. तर आज आहे ना थोडासा शिल्लक वेळ होता माझ्याकडं, तर मग मी काय करत असे, सुरुवातीला जेवढे ब्लाऊजची शक्य होईल ना तेवढे मी कटिंग म्हणजे जे अर्जंट द्यायचे त्यांची कटिंग आपण करून घ्यायची. असं नाही की एक ब्लाऊज कटिंग केली की लगेच शिवायला बसायचं, तसं अजिबात करायचं नाही. कामाचं नियोजन लावायचं म्हणल्यावरती आपलं जेवढे ब्लाऊज आपण आपल्याला अर्जंट द्यायचे आहे, ज्यांना बोली केलेली आहे बाबा की मी तुम्हाला 2 दिवसामध्ये देईन किंवा 3 दिवसामध्ये देईन किंवा 8 दिवसामध्ये देईन, त्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे. आणि एकदा कटिंग झाली की शिवायला कसं ना पटकन उरकतं. कटिंगचा थोडासा म्हणजे विषय थोडासा वेगळा असतो, त्यामुळं कटिंगमध्ये थोडासा सावधगिरी आपल्याला बाळगायला लागते. तर कटिंग करतानाही लक्षात राहू द्यायचं आहे, कपडा आपल्याला आहे ना अजिबात उलटा सोयीचा अजिबात ठेवायचा नाही, ती चेक करायचं आहे प्रत्येक वेळेस कटिंग करताना. आणि जे आपण अस्तर कट केलेलं आहे तेही अशा प्रकारे कट करायचं आहे. आपल्याला अस्तर एकदम आपल्याला बरोबर कट करायचं आहे. आणि जो आपला मेन फॅब्रिक आहे थोडंसं आपला अर्धा इंच किंवा पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे शिवताना ना आपली अजिबात गोंधळ होणार नाही. आणि पाहू शकता मी याला तुम्हाला दाखवण्यासाठी आहे ना पिनं लावून घेतलेलं आहे. जे टाचन पिनं भेटतात बघा आपल्याला, हे अगदी 10 रुपयाला पॅकेट भेटतं. हे तुम्ही नवीन असाल तर तुम्ही नक्की हे पॅकेट घेऊन यायचं, म्हणजे शिवतानाही याचा खूप फायदा होतो आणि कटिंग करतानाही कपडा अजिबात हलत नाही इकडं तिकडं. तर नवीन असाल तुम्ही तर नक्की ताईंनो अशा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला आहे ना इझी आणि सहज जाईल, एकदर अवघड अजिबात वाटणार नाही. आणि खरंच ब्लाऊज शिवायला अजिबात अवघड नाही आहे, मला तर एवढं सोपं वाटतं ना. मी ठरवलं तर यामध्ये 4-5 ब्लाऊज सहज, म्हणजे 11च्या नंतर बरं का, सहज शिवू शकते, सहज. फक्त मला तेवढा वेळ आणि हे पाहिजे. पण कसं ना यूट्यूब बघत बघत बाकीचे सगळे कामं करत करत तरीही मी 3-4 ब्लाऊज सहज शिवते, म्हणजे शिवतेच. तर असं आपण पूर्वनियोजन करून ठेवलं की अजिबात आपला गोंधळ होत नाही. तर पाहू शकता एक झालेला आहे कट करून, तर आपण दुसरं घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला, आणि आज सगळे कटोरी ब्लाऊज आहेत, प्रिन्सेस कट वगैरे अजिबात नाही. तर असं काही नाही की कटोरी पाहिजे किंवा प्रिन्सेस कट पाहिजे, जे असेल ते, असं काही नाही. तर मला जास्त कंटाळा येतो ना ते 4 टक्स ब्लाऊज शिवायचा. मी खरं सांगते, मला एवढा कंटाळा आहे ना ते ब्लाऊज शिवायचा, देव जाणे. पण सगळ्यांना इझी जातं. मला कटोरी शिवायला आवडतं, ब्लाऊज प्रिन्सेस कट आवडतं, डबल कटोरी, बॉम्बे कटोरी, जी तुम्ही म्हणाल ती मी शिवेल. पण ते 4 टक्स ब्लाऊज म्हणलं ना तर खरंच मला म्हणजे शिवायच्या अगोदरच आळस येतो. काय प्रॉब्लेम आहे माझा आणि त्या ब्लाऊजचा देव जाणे, पण होतं माझ्यासोबत तसं. आणि कधी कधी तर मी घ्यायलाही नाही म्हणते. पहिले म्हणायची, पण आता घेत असते. वाटतं की नाही जाऊ द्या चला, कुठलेही असाना ब्लाऊज, पण मला ते ब्लाऊज शिवायचं म्हणलं तर खरंच म्हणजे आळस येतो. घ्यायच्या अगोदरच नको नको वाटतं. तर तुम्ही कुठल्या पद्धतीचे ब्लाऊज शिवता मला नक्की सांगायचं आहे. आणि पाहू शकता मला हे ब्लाऊज पीस इतकं आवडलं होतं ना, खरंच ही साडीही खूप भारी आहे. आणि त्यात आहे बोलल्या फक्त 350ची साडी आहे म्हणे ही, पण मला तर खूप आवडली होती, कारण ब्लाऊज पीस खूप भारी निघलं होतं त्या साडीमध्ये. साडीपेक्षा ब्लाऊज पीस खूप छान आहे. आणि कसं असतं ना, ब्लाऊज जर साडीवरती छान असेल तरच साडी उठून दिसते. आणि साडी किती भारीची असेल आणि ब्लाऊज पीस जर त्यामध्ये खराब असेल तर त्या साडीचा काहीही उपयोग नाही आहे. मला तर एवढं म्हणतो ना, एवढं आवडलं होतं ना, खूप म्हणजे खूपच हे आवडलं होतं. तर मी त्या ताईला चौकशी केली, म्हणलं कितीला घेतलेलं आहे, काय घेतलेलं आहे. तर त्या बोलल्या फक्त 350ची साडी आहे ही. आणि मी म्हणलं एवढं भारी, तर म्हणलं हो छान आहे, मला पण आवडली होती ही. पण करणार काय ना, त्या ताईची होती, आता विषय हार्ड आहे इथं. तर चला असं येऊया आपल्या कामाकडे.
तर पाहू शकता इथं कसं असतं ना, कपडा उलटा सोयीचा आपला सांगितल्याप्रमाणे अजिबात होऊ द्यायचा नाही आहे. आणि मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की टाचण लावायला विसरू नका, कारण कपडा कमी जास्त होत नाही. आता मला सवय आहे, माझी प्रॅक्टिस आहे, त्यामुळे आता मी सुरुवातीला लावला, पण आता मात्र अजिबात लावून घेत नाही, कारण माझ्या हातामध्ये बसलेलं काम आहे हे, तर होत नाही आहे. पण अजिबात कुठलीच मिस्टेक नसेल ना करायची आपल्याला, तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या लक्षात घ्यायच्या, नियोजन आपलं करून घ्यायचं आहे. जर आपल्याला उद्या ब्लाऊज शिवायचे आहेत तर कमीच कमी त्याची कटिंग ना आदल्या दिवशी आपण करून ठेवायची. म्हणजे एक दिवस कटिंग केली की कसं असं ना, आपला थोडासा वेळ असला की आपल्याला वाटतं की चला आता झालेलं आहे शिवून, आपण थोडासा आराम करतो. तसं आपलं अजिबात करायचं नाही. आहे ना तुमच्याकडं वेळ, तर चला आपण जे ब्लाऊज आहेत उद्याची सोय आपण आदल्या दिवशीच करून घेऊया. यानं काय होतं, कामाचं नियोजन वाढतं, एक्स्ट्राचा जो बोजा आहे आपल्यावरती तो पडत नाही, आणि कामही पटकन उरकल्या जातं. आणि कसं असतं ना, घरामध्ये ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे त्याचा, शिवणं आणि लगे देणं. मग ते घरामध्ये ठेवलं की मग आपल्याला वाटतं बाबा खूप काम पडलेलं आहे, आपलं खूपच काम आहे, मग एखादा कारागीर बघा, त्याला लावा. त्यापेक्षा काय करायचं ना, आलं ना, अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. लगेच आपण, कारण आपण घरामधून सुरुवात केलेली आहे, जशी आपण घरामधून सुरुवात केली आहे तसं आपल्याला कामही करायचं आहे. नको बाबा मी दुपारचं थोडंसं झोपते, मला खूपच आळस आलेला आहे, आज कंटाळाच आलेला आहे, अशा गोष्टी आपल्याला सगळ्या सोडून द्यायला लागतील. तेव्हाच आपलं जे स्वप्न आहे ते आपण मैत्रिणीनं पूर्ण करणार आहोत. कारण आळस करून, कंटाळा करून कोणाचं भलं झालं आहे ना, तर आपलं होणार आहे. होईल तितकी आपल्याला मेहनत करायचीच आहे, कष्ट आपल्याला घ्यायलाच लागणार आहेत. कष्टाशिवाय कुठलीही असू द्या आणि कसंही असू द्या, कष्टाशिवाय माणसाला अजिबात पर्याय नाही आहेत. आणि तुम्ही कुठलाही व्यवसाय करा किंवा कुठलंही काम करा, त्याला तुम्हाला प्रामाणिकपणे त्या कामाशी राहिला तरच तुम्हाला सक्सेस भेटणार आहे, यश भेटणार आहे. नाहीतर आपण एक दिवस करायचं आणि 2 दिवस नाही करायचं, कसं ना, मग त्याचं नियोजन सगळं होऊन जातं, तुटून जातं सगळं, मग त्याचा काही ताळमेळ लागत नाही. आणि गिरायकाचं म्हणाल तर कसं असतं, त्यांना जर सांगितलं की बाबा मी या टायमाला देते, आणि तुम्ही जर ते नाही दिलं तर मग ते दुसऱ्या बरेच तुमच्याकडे यायला ना, म्हणजे कानकोच करतात किंवा नको हे वेळेत देत नाहीत. तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही. नाहीतर मग त्यांना अगोदरच 2 दिवसाची तारीख वाढवून सांगायची की बाबा मी एवढ्या तारखेला तुम्हाला देणार आहे. तर आता हे पाहू शकता, मला हे सगळे ब्लाऊज आहेत ना, मी जेवढे आता कट करत आहे ते, तर मला हे आहे ना, म्हणजे वटपौर्णिमेसाठी द्यायचे आहेत, तर त्या ताई येतीलच घेण्यासाठी. तुम्हाला थोडासा व्हिडिओ ह्या म्हणजे लेट येत आहे, पण मी अगोदरच ह्याची कटिंग वगैरे करून ठेवली होती. आता फक्त एवढे शिवून द्यायचे आहेत. आणि याबरोबर जे काचगुंड्या वगैरे लावायचे आहेत, म्हणजे हुक जे ते आहेत तेही करायचे राहिलेले आहेत आणखीन बऱ्याच ब्लाऊजचे. तर ते काम ना मी संध्याकाळी घेत असते. कसं संध्याकाळचं आपलं जेवण वगैरे झालं की थोडासा वेळ असतो आपल्याला, तर 10 म्हणा किंवा 11च्या नंतरही कधी तर करत असते. किंवा कटिंगही कधी वाटलं की बाबा खूप जास्त लोड आहे, तर संध्याकाळी 11च्या नंतर कटिंग हे करून ठेवत असते. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठणे, घरातले कामं झाली की आपले ब्लाऊज शिवायला घेणे. किंवा आता तुम्ही तर आता समजा अशाच फक्त टेलरिंग करत असाल तर तुम्हाला एडिटिंग वगैरे, शूट वगैरे ह्याचा काय ताण नसेल, पण मला तोही ताण असतो की मला व्हिडिओ बनवायचे असतात, शूट करायचे असतात, एडिट करायचे असतात, आणि सगळी कामंही मी स्वतःच करत असते. माझ्याकडं म्हणजे शूट करणं, एडिट करणं, ब्लाऊज शिवणं, सगळी कामं मी स्वतःच करते. तर पाहू शकता, लाडू ही मला इथं मदत करत आहे. हा राडा बघितला असेल तुम्ही माझ्यापाशी किती पडलेला आहे. तर काय आहे ना, लाडूनं घेतलेलं आहे माझ्या हातातलं ते अस्तर मी कट करत होते. मम्मी म्हणून मला कट करायचं आहे, तर म्हणलं चला आवड आहे ना, चल करू द्या. कारण मुलांना कसं होतं ना, हळूहळू अशी सवय लागते. म्हणजे असं नाही तिला की हेच करायला लावायचं आहे, पण यायला पाहिजे. कारण ब्लाऊजची शिलाई तुम्ही विचार केला तर विचार करू शकत नाही, एवढी शिलाई वाढलेली आहे वाढलेली आहे. आणि त्यांच्या ह्याच्यापर्यंत तर किती वाढेल काय सांगता येत नाही. तर नाही दुसऱ्याचं शिवलं तर माझं तर हे आहे की कमीत कमी स्वतःचं तरी शिवता आलं पाहिजे. आणि मी स्वतःही त्याच हेतूनं शिकले होते की बाबा आपल्याला तरी ब्लाऊज शिवता आलं पाहिजे, स्वतः किंवा आपला ड्रेस शिवता आला पाहिजे, ह्याच हिशोबाने मी शिकली होते. पण त्याचा फायदा आता माझे स्वतःचे शिवणच होत नाहीत, बाकीचे शिव नाकी नऊ यायला येतात, तर माझे स्वतःचे तर तसेच राहतात. तर चला काय हरकत नाही, जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. आणि लाडूला म्हणाल तर मी खरं सांगते शिकवणारच आहे, कारण तिलाही आवड आहे मशीनचं, ती तर आताच चालवते. आणि तिचं स्वतःचं तरी तिला आलं पाहिजे. बघा, आपण जर एखादी साडी घेतली तर झटपट, आता आपण सकाळी साडी घेतली ना, आपल्याला दुपारपर्यंत ब्लाऊज पाहिजे आहे, तर आपण बाहेर कोणीच शिवून देणार नाही आपल्याला. पण आपण जर साडी घेतली तर आपण 1 तासामध्ये आपलं स्वतःचं ब्लाऊज हे शिवू शकता. पण लाडूचं परत आता कंटाळल्यावानी केलं आणि परत माझ्या गळ्यात घालून दिलेला आहे सगळा पसारा. आणि आता म्हणे मम्मी तुझं झालं आहे की नाही.
म्हटलं झालं आहे लाडू, थोडंसंच राहिलेलं आहे बास. कसं होतं ना, पूर्ण घरभर पसारा होतो आणि मग हे सगळी साफसफाई करण्यामध्ये जातो, नुसता केर कचरा म्हणजे कपड्याचा असतो, बाकी काही नाही. पण होतो राडा. आणि हे राडा बघितला की लाडू म्हणजे थोडंसं चिडचिड करते, कारण मुलं साहजिकच आहे. मुलांना कसं वाटतं ना, आपली मम्मी समोर आहे तर थोडंसं आपल्यापाशी बसली पाहिजे, थोडंसं आपल्याशी खेळली पाहिजे, बोलली पाहिजे. पण असं जर काम असेल तर आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहतो. आणि आता शाळा नाही तोपर्यंत, जेव्हा तिची शाळा चालू होईल तेव्हा ती शाळेमध्ये राहीन आणि मी माझ्या कामामध्ये. पण आहे तर मलाही छान वाटतं, कंपनी भेटते, लुडबुड 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 तिची चालू असते. मुलं आहेत तर सगळं आहे घरामध्ये, छान वाटतं. तर पाहू शकता किती गोंधळ झालेला आहे. तर हे सगळं आता गोंधळ आपल्याला आवराआवर करून घ्यायची. आणि ही झालेली आहे आपली आता उद्याची तयारी. झालं शक्य तर यामधलं मी एखादं तरी ब्लाऊज आज शिवणारच आहे, अजिबात थांबणार नाही. किंवा जर वाटलं की बाबा आपण रात्रीही शिवू शकतो तर रात्रीही शिवायचे आहेत मला. तर हे म्हणजे काढणारच आहे, असं डोक्यामध्ये आहे की आज एवढे ब्लाऊज मला काढायचेच आहेत. आणि काय झालं ना, ऑलरेडी मला आज खूप लेट झालं होतं. म्हणजे काही ना काही कारणं येतात, त्यामुळं उशीर होतोच. आणि अशी कामं मग एकदा खोळंबले की मग सगळंच खोळंबतं त्यामुळं. तर चला आता हे जिथून घेतलं होतं आपण तिथं ठेवूया मशीनवरती. आणि मशीनवरती पाहू शकता, माझ्या मशीनवरती दोरी ठेवली होती लाडूने, कारण माझं किचन वगैरे सगळं सेम तिथंच आहे. त्यामुळं इकडल्या तिकडं वस्तू सारख्या जातात. आणि मशीनही मला लावायला लागते, अलीकडे घ्यायला लागते, आणि नंतर म्हणजे ढकलायला लागते तिला पलीकडं. जेव्हा माझं काम होईल तेव्हा पलीकडं सारायला लागते, आणि जेव्हा मला काम आहे तेव्हा अलीकडे घ्यायला लागते. तर आता हे सगळं साफसफाई ही वगैरे करायची आहे. तर असं तुम्ही नियोजन ठेवलं मैत्रिणींनो, तर सगळ्या गोष्टी तुमच्या निवांत होणार आहेत, एकदम सुरेख होणार आहेत. आणि तुम्ही घरात बसून कुठलाही 1 रुपया न खर्च करता खूप छान असे पैसे कमवणार आहात. तर चला, इथंच व्हिडिओचा मी एंड करत आहे. श्री स्वामी समर्थ.